नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण फायनली 4 टक्स ब्लाऊजचं स्टिचिंग पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत। चला तर मग हे बघा, हे काल आपण स्टिचिंग करून ठेवलेलं। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला हे पुढचा आणि मागचा पार्ट जोडून घ्यायचा आहे, तसेच बाहे पण जोडून घ्यायचे, तसेच गोट पण मारून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर। तर हे बघा, ही उलट सुलट व्यवस्थित बघून घ्यायचे। हे बघा, ही सुलट बाजू आहे, ही उलट बाजू आहे आणि ब्लाऊजची हे बघा उलटी आली। जी गळ्याची साईड आहे ती गळ्यापाशीच आली पाहिजे, ठीक आहे। हे बघा, ही ह्या साईडला आलं पाहिजे, म्हणजे बॅक आणि फ्रंट गळा समोर आला पाहिजे, असं झालं पाहिजे, ठीक आहे। तर हे बघा, हा आहे हुकाची बाजू आहे, ती ह्या साईडला येणार आहे आणि जी आईची साईड आहे ती ह्या साईडला। तर आता काय करायचं आहे, हे असे एकदम सरळ भाग मांडून ठेवलेत मी आणि आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचेत आपल्याला। हे बघा, शोल्डर जॉईंट करते मी, ठीक आहे। हे बघा, हे असं शोल्डर जोडून घेतलं। नंतर काय करायचं आहे, ही सरळ मांडलेली बाजू आहे आपली, ठीक आहे। आता इथं टिप मारलेली आहे मी, तर आता हे आपलं सुलट बाजू आहे, तर हे अशी ओपनली दिसल, ठीक आहे। मग आपण ही बाजू आहे ना अशी पलटी मारायची, हे बघा, आणि नंतर आता फायनली इथं टिप मारून घ्यायचे, 2 टिपा मारून घ्यायचे, ठीक आहे। हे बघा, मी 2 टिपा मारून घेतल्या, म्हणजे काय होतं, हे शोल्डर जॉईन केलं ना की इथं ओपन असं दिसत नाही आणि दोरे वगैरे बाहेर येत नाही, त्यासाठी उलट सुलट करून शोल्डर जॉईन करून घ्यायचे। आता ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी आणखीन एकदा बघा। हे बघा, हे सरळ भाग मी मांडलेत एकावर एक, गळ्याची साईड गळ्यावर गळा असा मांडलेला आहे। तर हे बघा, अशी टिप मारून घेते मी, नंतर हे पाठीमागच्या साईडला घेते मी आणि हे परत फायनल टिप मारून घेते मी, ठीक आहे। आणि 2-2 टिपा मारून घ्यायचे शोल्डर जॉईन करताना। काल एका ताईंची कमेंट होती की ताई तुमचा कॅमेरा व्यवस्थित सेट नाही आहे, सेट करा, व्यवस्थित दिसत नाही। तर आज दिसते का, आज मी पोझिशन चेंज केलेली आहे, व्यवस्थित क्लिअर दिसते का तुम्हाला? प्लीज दिसत नसेल तर मला तसं सांगा, मी आणखीन पोझिशन चेंज करत, कारण शूट करताना एवढं समजून येत नाही शूट करताना, आणि नंतर मग असं म्हणजे थोडंसं चेंज दिसतं शूट करताना आणि नंतर। हे बघा, आता फायनली शोल्डर जॉईन झालेले आहेत आपले, आणि आता आपण काय करणार आहे, स्लीव जॉईन करणार आहे। आज माझी थोडीशी तब्येत खराब आहे, थोडंसं थंडी ताप वगैरे आहे। आज व्हिडिओ बनवणार नव्हते, पण भरपूर जणी आपल्या व्हिडिओची वाट बघतात, म्हणून हे स्लीवचा भाग आहे ना तो असं फोल्ड करण्या अगोदर थोडंसं, जे आपल्या टिपचे 2 रेषा आहेत ना त्या फोल्ड करून अशी टिप मारून घ्यायची अगोदर, ठीक आहे। हे झालं, आणि आता एकदा चेक करायचं आपला फिश कट कुठं येतोय। हे बघा, ही फिश कट येतोय, ही जी फिश कटचा शेप आहे ना कट मारलेला, ही बाजू पुढच्या साईडला जोडायची। हे बघा, ही बाजू पुढच्या साईडला म्हणजे ह्या साईडला येईल, व्यवस्थित चेक करून घ्यायचं हे, आणि बाहीचा मध्य काढायचं आहे।
हे बघा अशा प्रकारे मध्य काढलाय आणि ही जी बाही आहे बाहीचा मध्य काढलाय ना तो शोल्डर जॉईंट वर ठेवायचा आहे. ठीक आहे, हे बरोबर शोल्डर वर मधोमध ठेवायचे आणि आता जोडून घ्यायची बाही. अजिबात ओढायची वगैरे नाही, ओढून ताणून अटॅच करायची नाही. जशी सुटली तशी हे बाही बसवून घ्यायची. आता निम्म्यातून राहिलेली बाही असा ब्लाऊज पलटवून घ्यायचा आहे, म्हणजे बाही खालच्या साईडला येईल आणि हे जे आहे मेन पार्ट बॅक साईडचा तो वरच्या साईडला येईल. कधी पण बाही जॉईन करताना बाहीचा मध्य काढायचा आणि तो शोल्डरपासून शोल्डरचा जिथं जॉईंट येतोय ना तिथूनच जोडून घ्यायची बाही. म्हणजे जर कमी पडली तर दोन्ही साईडला सेम होईल. जर एका साईडने स्टार्ट केलं तर एका साईडला भरपूर कमी पडेल असं होतं, म्हणून बरोबर मध्यापासून सुरुवात करायची. आणि आता जी फायनल टिप आहे ना ती कडेपासून घ्यायची. फक्त बाही जोडताना स्टार्टिंगला शोल्डरचा मध्य आणि बाहीचा मध्य हे लक्षात ठेवायचे. ही झाली बाही जॉईंट. ठीक आहे, आणि आता किती आपण सोडलं होतं फोल्ड करण्यासाठी 1 इंच, तेवढं 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायचे. लगेच करायचं हे काम. बाही जोडून झाली की लगेच फोल्डचं काम करून घ्यायचे. आता घेऊ दुसऱ्या साईडची बाही. सेम बाहीचा मध्य आणि फिश कट आता पुढच्या साईडला येईल आपला. आणि जी मी मागा फोल्ड करून दाखवलं होतं ना ते नंतर केलं तरी चालतं बाही जॉईन झाल्यानंतर, आणि अगोदर केलं तरी जमतं. आता हे बघा, फक्त बाही जोडताना लक्षात ठेवायचं ओढून ताणून बाही ओढायची नाही. काखेत मग ओढल्यासारखं होतं, त्यामुळे बाही ओढून ताणून बसवायची नाही. हे बघा झाला. आणि आता 2 टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला. पूर्ण जॉईन झाल्यानंतर कडपीतनं टीप घेतली तरी चालतंय. हे बघा हे झालं. आता हे अगोदर केलं तरी जमतं, बाहेर जॉईन केल्यानंतर केलं तरी चालतं. ठीक आहे, आणि मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की मला ना आता एवढ्यात जास्त ॲसिडिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर म्हणजे गोळ्या खाल्ल्याशिवाय माझी ॲसिडिटीच राहत नाही. तर तुम्हाला कोणाला त्यावर म्हणजे काय उपाय माहीत असेल तर मला प्लीज सांगा. हे बघा, आणि काय होतं ॲसिडिटी झाल्याचं पित्त नाही पडलं की ते आतल्या आत राहिल्यानंतर म्हणजे छातीत जळजळ वगैरे, मला तर डायरेक्ट थंडी तापच येतो. ह्या अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाह्या जॉईन झालेल्या आहेत. आता आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. तर ह्या बघा ह्या ज्या गोटपट्ट्या काढलेल्या आहेत
पट्ट्या ह्या. आता ह्या जॉईन करताना कशा करायच्या, बऱ्याच जणींचे गोट पालते पडतात. मला बऱ्याच जणींनी विचारलं होतं ताई गोट मारताना कसा मारायचा, पालता पडतो आमचा गोट. तर बघा हे आपल्या अंदाजे काढलेत, पण ह्या 10-10 इंचावर पट्ट्या काढलेले आहेत मी. हे बघा आता ह्या असा जो शेप दिसतोय ना तो कसा जोडायचा बघा. हे बघा हे असा शेप घ्यायचा आणि दुसऱ्या पट्टीचा तो एका पट्टीचा टोक ह्या साईडला, एका पट्टीचा टोक ह्या साईडला. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडचं जॉईन करताना सेम तसंच टोक असे समोरासमोर घ्यायचे. अजिबात पालथा करणार नाही गोट तुमचा. हे बघा हे झालं पट्ट्या जोडून. आणि मैत्रिणींनो, सोमवारी आपलं कटोरी ब्लाऊजचा क्लास होणार आहे. भरपूर जणींना कटोरी ब्लाऊज शिकायचे आहेत, त्यामुळं मी असं ठरवते की लाईव्ह घ्यायचं. जर कोणाला शक्य असेल त्यांनी आवर्जून कटोरी ब्लाऊज शिकायचा असेल, आपण कटिंग करणार आहोत, कटोरी कशी वाढवायची आहे हे आपण लाईव्हमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपला लाईव्ह क्लास होणार आहे सोमवारी. मी टाईम तुम्हाला शेअर करते, त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर जे येतात ते म्हणजे कंटिन्यू बघत चला. हे बघा आता पट्टी जॉईन करून झालेले आहेत आपल्या. आता ही पट्टी ब्लाऊजला अटॅच करायची आपल्याला. तर हे बघा ही ब्लाऊजची साईड आणि हे वरून आणि पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा फोल्ड करण्यासाठी ठेवायचे आणि हळूहळू जॉईन करत जायची पट्टी. आणि गोटची पट्टी पण बसवताना ना कधी ओढून ताणून नाही बसवायची. अतिशय फ्रीली. लाईव्ह क्लास होणार आहे आपल्या मंडेला कटोरी ब्लाऊजचं कटिंग, कटोरी कशी वाढवायची. त्यामुळे जॉईन व्हा लाईव्ह क्लासला आपल्या. मी तुम्हाला टाईम मेन्शन करते किती वाजता होईल तो लाईव्ह क्लास आपला. ठीक आहे. हळूहळू जोडून घ्यायचे. आणि ही जी गळ्याचा शेप आहे ना इथं तर अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचं, कारण शक्यतो गोटी इथं चालते पडतात. आणि आता काय करायचंय, हे जोडून झालं असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आणि नंतर पट्टी अशी नखाने व्यवस्थित लाईन करून घ्यायची. ठीक आहे. आणि आता ह्या साईडने काय करायचंय, असा ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि पट्टी आहे ना ती आतल्या साईडला फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची. ठीक आहे. हे बघा अशी टीप व्यवस्थित दाब टीप मारल्यासारखं टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जर गोट मारून घेतला ना तर ब्लाऊजचा जो गोट आहे ना
अजिबात पातळ पडणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये गोट येईल तुमचा. ब्लाऊजमध्ये काय असतं, गोट व्यवस्थित मारला गेला तरच ब्लाऊज व्यवस्थित दिसतात, बरोबर का नाही. म्हणजे भरपूर जणींना गोट हे ब्लाऊजमध्ये आवडतात. आणि गोट असं म्हणतात प्रॅक्टिसने गोट सुधारतो, तर बरोबर आहे, प्रॅक्टिसनेच हा गोट येतो व्यवस्थित. हे बघा, आता काय करायचं, हे अर्धा इंच ठेवले ते असं आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि नंतर मग ही पट्टी अशी फोल्ड करायची. हे बघा, असा असं गोल गोट आला तर तो व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगमध्ये गोट असतो. हे बघा, हे बघा कसा आलाय, किती गोल आलाय गोट, एकदम छान आलाय. आणि हा गोट आहे ना अजिबात पालता वगैरे पडणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही ना रेग्युलर आपले क्लासेस बघत जावा, तुम्हाला नवीन काहीतरी दररोज शिकायला मिळणार आहे. हे बघा, ज्या गावाकडं आहे, गावाकडच्या बायकांना तर शक्यतो गोटच लागतो, त्यामुळे. आणि असं पण म्हणतात की जिचा गोट व्यवस्थित आहे ती खरं तर परफेक्ट टेलर आहे, असं समजलं जातं गावाकडं, बरोबर का नाही. कारण मी पण सुरुवातीला गावाकडं ब्लाऊज भरपूर शिवलेले आहेत. माझा पण गोट आहे ना तोच व्यवस्थित येत नव्हता. सगळे ब्लाऊज माझे व्यवस्थित बसायचे, पण गोट आहे ना मला 5-6 वर्ष तर व्यवस्थित मारायला जमला नाही. आता येतो व्यवस्थित, कारण काही ज्या ट्रिक असतात ते आपल्याला माहीत नसतात. गोट मारताना काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तीच मी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे गोट मारतानाची. हळूहळू हे गोट हे मारताना आहे ना अतिशय स्लो करून घ्यावं लागतंय. फास्टमध्ये करायला गेलं की गोटची फिनिशिंग बिघडते. हे बघा किती छान आलाय. आणि इथं पण अजिबात उडून हे करायचं नाही, जसा सेप आहे तसंच कापड फिरवून घेऊन गोट हा जॉईन करून घ्यायचा आहे. आणि लास्टचं राहिलेलं कट करून टाकायचं आणि हे नंतर आतमध्ये फोल्ड करायचं. ठीक आहे. हे बघा किती छान आलाय गोट. आलाय ना व्यवस्थित. आणि आता आपण फिटिंग करून घेणार आहे ब्लाऊजची. फिटिंग करायच्या अगोदर एक साधी टीप मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला क्रॉस पट्टी कशी जॉईन करायची. मैत्रिणींनो, उद्या आपल्या क्लासला सुट्टी राहील, लक्षात राहू द्या. संडेला आपल्या क्लासला सुट्टी राहील. दोन्ही साईडला अशा टिपा मारून घ्यायच्यात. आणि आता क्रॉस पट्टी जॉईन करायची आपल्याला. तर हे बघा, हे खाली जेवढं राहिलंय ना दोन्ही साईडला टिप मारून हे बघा त्याच अंदाजाने क्रॉस पट्टी लावून घ्यायची. जेवढं कापड राहिलंय त्याच अंदाजावर
टीप मारता आली पाहिजे. हे राहिलेलं कापड कट करून टाकायचं आणि नंतर हे दाब टीप द्यायचे. हे बघा. आणि नंतर पट्टी अशी थोडीशी फोल्ड करायची आणि ह्या पट्टीला आपण हात शिलाई करणार आहे. तात्पुरतं आपल्याला हात शिलाई करताना खाली वर होणे म्हणून इथं पाठीला आपण टीप मारून घेऊया. नंतर हात शिलाई करून झाल्यानंतर टीप उसवून टाकायची. बरोबर. झालं. आणि आता फिटिंग करताना बऱ्याच जणींना फिटिंग सरळ येत नाही अशी पण आपल्याला कमेंट होती. तर हे बघा आता कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे ते करायचं. माझी फिटिंग 12.5ची आहे, तर 12.5वर मी मार्क करते. ठीक आहे. आणि मुंड्याचं पण मार्क करून घ्यायचं. ठीक आहे. मुंडा किती आहे, जो आपला ब्लाऊजचा मेजरमेंटचा मुंडा घेतला होता ना तो फक्त फिटिंगला वापरायचा आहे. हे बघा, माझा मुंडा 15 आहे. आणि इकडं जे 1.5 इंच आपण मार्क केलं तर मार्जिन घेतलं होतं त्या 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. अशी सरळ रेषा ड्रॉ करायची. हे जे मार्क केले त्यावरून मारून घ्यायचे आणि 2 एक्स्ट्रा टिपा मारून घ्यायच्या फिटिंगच्या. टिपा मारून घेते मी. सेम ह्या पण साईडला काही जणांचं काय असतं, डावा उजवा हात असतो तो मोठा असतो, तो चेक करून फिट करून घ्यायचे. इथं माझं दोन्ही हात सेम आहेत. हे बघा, फिटिंगची लाईन, बाहीची फिटिंग, नंतर मुंडा फिटिंग, नंतर आपला चेस्टचा चौथा भाग किती होता, 34 म्हणजे 8.5 माझा. हे बघा, 8.5वर मार्क करते. आणि असं न करता असं जरी केलं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन तर हे बघा सेम तिथंच येतं आहे. त्यामुळे तुम्हाला जसं योग्य पडेल तसं फिटिंग करताना तुम्ही करू शकता. ठीक आहे. ही लाईन आखून घ्यायची फिटिंगची. आणि ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थितच पाहिजे, तेव्हा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतात. बरोबर. काहींची फिटिंग तिरकी असते, काहींना फिटिंग जमत नाही व्यवस्थित, फिटिंगमध्ये झोळ येतो. फिटिंग ही सरळ असली पाहिजे. हे बघा, हे बघा सरळ. आणि बघा आपण बघितलं होतं का बाही जॉईन करताना किंवा काय दोन्ही सेम आहे का, पण आपल्या ह्या फिटिंग केल्यानंतर ह्या बाहीच्या खालच्या जे रेषा आहेत त्या आल्या ना बरोबर दंड घेराच्या. आता ह्या साईडला पण बघितलं नाही आपण ओपन करून तरी पण आलंय ना. आणि ह्या साईडचं हे बघा, म्हणजे असं होतं कमी जास्त थोडंफार येऊ शकतं, पण शक्यतो बरोबरच येतात. ह्या 2 रेषा आहेत तो त्या काही वेळेस आलं कमी जास्त तर काय नाही होत, फिटिंगमध्ये काही त्याचा इश्यू नाही आहे. आणि आता आपल्याला आईचं हुक अडकवायचं, आई जे आहे ते बनवून घ्यायचे.
तर हे बघा, हे हुकाचा आणि आईचा पार्ट एक ठेवायचा आहे आणि जिथं आपल्याला लावून घ्यायचे तिथं मार्क करून घ्यायचं आहे बरोबर समोर. दोन्ही एकावर एक ठेवायचं आणि दोन्ही मार्क करून सोबतच घ्यायचं, म्हणजे खालीवर होणार नाहीत हुकं. आणि सेम अंतर राहील याच अंतराने हुकांचं मार्क करून घ्यायचं. आणि काय करायचं, हे बघा, गोट मारलेल्या साईडपासून हे आपलं जे टेपची एक लाईन असते ना तेवढं अंतर ठेवायचं आहे हुक आतमध्ये बसवण्यासाठी. हे बघा, आता हे पण हे जर 2 वेळा रब करायचे तोंडापाशी, वरच्या टोकापाशी, आणि दोन्हीमध्ये गॅप हा आपल्या टेपच्या ज्या 2 रेषा आहेत ना तेवढं ठेवायचं. हे बघा, हे असं हुका अडकवायला. बऱ्यापैकी सगळ्यांना हे माहीत असेल, पण तरी पण ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते आळीपट्टी कशी बनवायची ते. ठीक आहे, शक्यत हात शिलाई आणि हुक बसवायला तर सगळ्यांनाच येत असतील. आणि हात शिलाई आणि हुक बसवून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की ब्लाऊज कसा बसला तुम्हाला, आहे का मी सांगितलेलं मेजरमेंट परफेक्ट आहे का, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि फायनली आपला 4 टक्स ब्लाऊज मला वाटतं 10 दिवसात झाला असेल आपला ब्लाऊज. मध्ये गॅप पडला 2 दिवसाचा आपल्या स्टिचिंगमध्ये. आणि फायनली आता आपला 4 टक्स ब्लाऊज शिवून झालेला आहे. आणि मी नंतर या क्लासमध्ये हा ब्लाऊज घालून दाखवणार आहे. तोपर्यंत मी हुक बसून हातशिलाई, आता हातशिलाई कुठं इथं करायची, आपल्याला बाहीला हातशिलाई करायची आणि पाठीमागच्या पाटला. आणि असं गृहीत धरते की सगळ्यांना हातशिलाई आणि हुक बसवायला येतात, म्हणून मी ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही. जर कोणाला जमत नसेल ते पण सांगा. नेक्स्ट जो ब्लाऊज आपण स्टिच करणार आहे त्या ब्लाऊजमध्ये हातशिलाई आणि हुक कशी करायची ते मी दाखवून देईल तुम्हाला. आणि सोमवारी शक्यतो मी लाईव्ह घेणार आहे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. तसं मी तुम्हाला अपडेट देईलच की होणार आहे का नाही, किती वाजता होणार आहे सोमवारचा क्लास आपला. आणि भरपूर जणी सपोर्ट करा आपल्या लाईव्ह क्लासला. तुमच्या सपोर्टशिवाय काही होणार नाही. तुमचा सपोर्ट असेल तर माझा कॉन्फिडन्स वाढतो आहे. ठीक आहे. आणि खरंच आज माझी तब्येत बरोबर नाही आहे. मी तुम्ही वाट बघत राहता माझ्या क्लासची, म्हणून मी हा क्लास शूट करते. कॅमेरासमोर येऊन बोलू शकत नाही कारण सर्दी वगैरे झालेली आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आजचा क्लास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आपला शेअर करा. चलो बाय.